नक्कीच सजली जाईल। दोन बॅटर सज्ज आहेत। आपण पाहतोय क्षेत्ररक्षण देखील इथे सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पंच या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील। आज खरोखरच पंचाच्या भूमिकेमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतोय सुदीप अंबावणे सर या ठिकाणी कल्याणहून आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अभय पाटोळे सर अंबरनाथ जेपी पॅनल मधून हे संघ आपल्याला सर आपल्याला येताना या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत। खूप चांगलं आतापर्यंतचं त्यांचं डिसिजन राहिलेलं आहे 40+ या टुर्नामेंट मध्ये। तर जातोय आपण एक नवीन मॅच कडे जिथे करो या मरो परिस्थितीमध्ये दोन संघ झुंजणार आहेत एकमेकांशी। पाहतोय पण कशा पद्धतीने फलंदाजी होईल, किती धावांचं टार्गेट लागलं जाईल, कारण की संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर इथे या मैदानावर जास्तीत जास्त धावा बनवू शकतायत। दोन्ही संघांना विनंती असेल आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी येऊ द्यायचा आहे। निलेश फायटर संघ आपला देखील एक्स्ट्रा खेळाडू यस वसई 11चे संघ या ठिकाणी एक्स्ट्रा खेळाडू महाराज या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। निलेश फायटर संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्यायचा आहे प्लीज, विनंती असेल। आयोजकांकडून देखील सूचना येत आहेत, कारण की आपण जी मॅच पाहतोय ऑनलाईन डायरेक्टली मॅच आहे, लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय। अपडेट खूप महत्त्वाचं असते। निलेश फायटर चिंचणी शेवटचा आणि अंतिम कॉल असेल तुमच्यासाठी, प्लीज आपण लगेचच एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्यायचा आहे। तर आपण पाहतोय बबन नार्वेकर या ठिकाणी नक्कीच सज्ज झालाय फलंदाजीसाठी। दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अजित सुर्वे यस 12वा खेळाडू जर तुमचा पोहोचला नाही तर पेनल्टी आहे, लक्षात असू द्या। त्यामुळे चेंडू पडण्याच्या अगोदर आपला 12वा खेळाडू इथे येणं खूप गरजेचं असेल। यस येत आहेत, चला गेम स्टार्ट करा सर, विनंती असेल। टायमर स्टार्ट या ठिकाणी होतोय। पहिला चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी, पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, पिक फेकी केले, रन्स मात्र मिळणार नाही। खूप चांगली क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दर्शवलंय। अतिशय उत्साहजनक हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की इथून जो संघ जिंकेल तो सरळ जाईल अंतिम 8 मध्ये, म्हणजे सुपर संडे मध्ये त्याचं तिकीट मात्र इथे दिला जाईल। पुन्हा एकदा स्लोवर चेंडू या ठिकाणी फिरवायचा प्रयत्न केला होता, चेंडूवर प्रॉपरली या ठिकाणी जर पाहिलं तर तितकासा प्रेशर देता आला नाहीये गोलंदाजाला। हलक्या हाताने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर पाहिलं तर एका धावाचं रूपांतर 2 धावेमध्ये करताना पाहायला मिळालं। 2 धावांनी स्टार्ट केले गोलंदाज जर विचार केला तर मिस्टर मेलरॉय आपल्याला पाहायला मिळतोय। सुरुवात चांगली केली, 2 फलंदाजाचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये थोडंसं बबन नार्वेकर कुठेतरी पहिल्याच चेंडूवर बाद झाले होते। आता मात्र बघूया, ही नवीन मॅच आहे, नवीन सामना। ओहो इथे मात्र सुरुवात चांगली आहे, इनफिल्डच्या वरून खेळलाय, इथे मात्र वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होताना जातोय चौकार, 4 धावा। थँक्यू। तर पाहतोय पहिला चौकार येतोय या मॅचचा, धावसंख्या 6 इथे मात्र स्कोरबोर्डवर लागली जाते। चांगली सुरुवात मी म्हणेन, कारण की शेवटची मॅच आहे, अंतिम मॅच, यासाठी मॅच साठी काहीतरी करताना पुन्हा एकदा तो दृश्य पाहायला मिळतोय। 1 बाउन्स सी मारेशे पार, लॉंग ऑफ रिजन आता मात्र निवडलाय, खूप चांगला फटका, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी। बॅक टू बॅक हा दुसरा चौकार। सरळ बॅटने व्ही शेप मध्ये खेळण्याचा पसंती इथे मात्र बबन नार्वेकर खेळताना पाहायला मिळते। वसईचा हा खेळाडू आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने
मात्र बॅट सजवली जाते. समोरच्या दिशेने ज्या पद्धतीने आपण पाहता गॅप खूप मोठा होता, लॉंग ऑफ रिझन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल नव्हता आणि त्याचमुळे दोन्ही फटके हे समोरच्या दिशेने खेळले आहेत. आता मात्र हा पुढचा चेंडू असणार आहे, 5वा चेंडू या षटकातील. स्टेप आउट करून मारलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. इथे मात्र चेंडूवर थोडीशी गती कमी झाली, परंतु इथे चौकार निघून जाईल. प्रयत्न चांगले केले होते, अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू हलुवार निघून गेला. सीमारेषे पार, चौकार 4. एकीकडे पाहिलं तर नक्कीच थोडस चेंडूवर चांगली फिल्डिंग झाली होती, थोडस स्लोवर चेंडू झाला होता, परंतु एफर्ट देताना आपल्याला पाहायला मिळालं मिस्टर लक्ष्मण त्या ठिकाणी जास्त धावले गेले आणि तेच बॉडीवर कंट्रोल झाला नाही आणि चेंडू सरळ निघून गेला 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 14 धावा स्कोरबोर्डवर येत आहेत. चांगली सुरुवात मी म्हणेन निलेश फायटर संघाची. इथे मात्र आडव्या बॅटचा उपयोग केला होता मोठा फटका मारण्यासाठी, परंतु चुकले जात आहेत. डॉट चेंडू येत आहे, ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 14 धावा 1 षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 2-3 चौकार एकंदरीत बॅट मधून आले. एकंदरीत विचार केला तर 6 चेंडूंचा खेळ बबन नार्वेकर यांनी केला आणि 6 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा जमवल्या गेल्या. एका बाजूला पाहिलं तर निलेशची खेळी 6 चेंडूसाठी राहिली. त्यानंतर पाहिलं तर आता मात्र अजित आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित सुर्वे येत आहेत. निर्मलचा हा देखील एक खेळाडू पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला निलेश मचाडो गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय आपल्या संघाकडून. वसई 11 संघ जेव्हा जेव्हा थोडंसं कठीण परिस्थितीमध्ये असते तेव्हा मात्र चांगली गोलंदाजी करण्याचं काम निलेशने केलंय. आता देखील पाहतोय आपण शेवटची मॅच आहे, शेवटच्या मॅचला देखील तेवढंच एफर्ट द्यावं लागेल. ओहो इथे मात्र पहा गॅप शोधलाय पॉइंट रिजन मध्ये. जबरदस्त चेंडू ट्रॅव्हल होताना इथे मात्र मिळेल चौकार 4. थँक्यू. तर पाहिलं आपण सुरेख फटका, गॅप अगदी सुरेख पद्धतीने शोधला गेला. थोडासा ऑफस्टिकवर बाहेर फेकला होता चेंडूला आणि त्याला सुरेख फटकेबाजीने चेंडू पाठवला सीमारेषे पार 4 धावांसाठी. धावसंख्या 18 धावा स्कोरबोर्डवर लागले जाते. पुढचा चेंडू ओहो लोअर फुलटो चेंडू आहे. इथे मात्र प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. चेंडूवर जर पाहिलं तर संतोष आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने तिथे क्षेत्ररक्षण सजवलंय. याआधी देखील पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये खूप चांगला झेल देखील टिपला गेला होता संतोषच्या माध्यमातून. ते जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागल्या जातील 19 धावा. बबन नार्वेकर पुण्याची एकदा स्ट्रायकिंग एंड वर आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडस क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, कारण की विचार केला तर दुसरं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं बंधन आहे. आपण पाहतोय इथे मात्र चेंडू निघून जाईल का असं वाटलं की चेंडूला ओहो सुरेख गुड स्टॉप ड्राईव्ह मारून मात्र त्या ठिकाणी चेंडूला थांबवलं जात आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सचिन घरत पुण्याचे एकदा पाहायला मिळतात. खूप चांगले क्षेत्ररक्षक चेंडूवर या ठिकाणी नक्कीच आले होते आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलाय. आपल्या संघासाठी का होईना मात्र 2 धावा नक्कीच वाचवल्या आहेत. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 21 धावा आतापर्यंत 3 चेंडूंच्या या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू इंटू द गॅप मध्ये नक्कीच पाहतोय कडक प्रहार. चेंडू निघून जाईल. यस नॉट आउट. 6 धावांसाठी काय फटका होता.
जबरदस्त सजवला, जसा चेंडू शरीरापासून दूर फेकला, बॅटचा फ्लो ओपन केला आणि त्यानंतर पाहिलं तर पॉइंट रिजन मधच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. मध्ये काय टायमिंग, नजाकत दोन्हीही एकत्र पाहायला मिळते. बबन नार्वेकर आतापर्यंत त्याच्या बॅट मधून जर पाहिलं तर 8 चेंडू मध्ये 22 धावा तब्बल जमवल्या गेल्या आहेत. थोडीशी डोकेदुखी तळतय वसई 11 संघासाठी. विचार केला तर हा देखील खेळाडू वसईचाच आहे आणि आज आपल्या संघाच्या विरोधात या ठिकाणी लढताना पाहायला मिळतंय. जबरदस्त फटकेबाजी. पुन्हा एकदा आता मात्र शॉट ऑफ द लेंथ. इथे मात्र खूप चांगला परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातंय तीच डिलिव्हरी इथे करताना पाहायला मिळतंय. चेंडू डॉटच्या स्वरूपात इथे संपन्न होतोय. 27 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना खूप चांगल्या धावसंख्या आल्या. विचार केला तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एकाकडे पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 5 धावा अजितने देखील जमवल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 22 धावा जमवल्या आहेत. शॉट ऑफ लेंथ पिक केलाय चेंडूला, चांगला फटका. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होताना इथे मात्र निघून जाईल. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4. थँक्यू. खूप चांगले खेळतायत फलंदाज. जर पाहिलं तर 15.50च्या सरासरीने आता धावा जमवल्या जात आहेत. 31 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 2 षटक कंप्लीट झाले आहेत. इथून जर पाहिलं तर गोलंदाजाला काहीतरी कमबॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल, लेंथ लाईनने गोलंदाजी करावी लागेल आणि मोठे फटके मारण्यापासून वंचित करावं लागेल. आता मात्र 2 फलंदाज ज्या पद्धतीने खेळतायत खरोखरच अशाच पद्धतीची जर फलंदाजी झाली तर 80 ते 85 धावा इथून सहज शक्य असतील. परंतु बघूया गोलंदाज काय करतील. गोलंदाजी मार्कवर पुण्याचे एकदा मिस्टर मेलरॉय गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. वैयक्तिक जर पाहिलं तर दुसरं असेल आणि संघासाठी आपण पाहतोय तिसरं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी थोडस गोलंदाजाला चोप जरूर पडलाय, परंतु इथून कमबॅक करणं खूप गरजेचं असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस फेरबदल होत आहे. जर पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला तर 3 चौकार मेलरॉयच्या विरोधात मारले होते फलंदाज बबन नार्वेकर या फलंदाजाने. आता मात्र पाहतोय आपण मिस्टर अजित असणार आहेत, अजित सुर्वे. पहिल्या चेंडूवर आक्रमकता इथे देखील दाखवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी संतोष आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आता मात्र लागली जाते 32 रन्स 32 धावा. आतापर्यंतचा चांगला क्रिकेट राहिलाय निलेश पाटील संघाचा. चांगली आक्रमकता दाखवते दोन्ही फलंदाजांनी, परंतु इथून गोलंदाज कमबॅक करणं खूप गरजेचं असेल. ओहो, इथे मात्र पहा कमबॅक करायचं सोडून द्या. जबरदस्त फटका. पुन्हा एकदा येतोय बॅट मधून मिस्टर बबन नार्वेकर. ब्रँडेड षटकार. 6 धावा. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर कुठेतरी माघारी परतावं लागलं होतं पहिल्या चेंडूवर आणि आता मात्र ह्या मॅच मध्ये कमालीची फलंदाजी. ओपनिंग फलंदाज म्हणून एक साजेशी कामगिरी करतायत. पुन्हा एकदा आता मात्र हा चेंडू पाहावा लागेल. यस, चेंडू थोडासा खाली राहतोय. फटका मारायचा होता परंतु डॉट चेंडू येताना धावसंख्या जर पाहिली तर 38 धावा आतापर्यंत जमवली जात आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील आणि धावसंख्या वेगाने इथे मात्र येताना पाहतोय आपण. स्टेप आउट करून मारलाय समोरच्या दिशेने, परंतु थोडासा चेंडू स्लोवर झाला. नक्कीच गोलंदाज इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचं काम
त्यांच्या मार्फत नक्कीच करताना पाहायला मिळालं. धावसंख्या 1ने पुढे सरसावेल. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाईल 39 धावा. 39 रन्स ऑन दी बोर्ड. कुठली लॉस झालेला नाही, कुठलाही अजूनही फलंदाज बाद करता आलेला नाही वसई 11 संघाच्या गोलंदाजांना. हा देखील चेंडू इथे मात्र थोडासा स्लोवर गतीने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पंच इथे दर्शवतायत यस पॉपिंग क्रीज मध्ये बॅट या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळाली. 1 रन्स जरूर मिळेल. लेगबाईच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आता मात्र लागली जाते 40 धावा. खूप वेगाने धावा आल्या आहेत, परंतु या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत एक मोठा फटका, एक षटकार लागल्यानंतर 3 चेंडू जे महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळाले. या 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा दिल्या आहेत. एकंदरीत धावांचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय या षटकातील आणि 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या आहेत आतापर्यंत 9. 40 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकातील सज्ज झालाय फलंदाज मिस्टर बबन नार्वेकर. आपण पाहतोय फलंदाजी खूप चांगली झाली. 13 चेंडूमध्ये 33 धावांची अफलातून फलंदाजी इथे मात्र करताना आपल्याला पाहायला मिळालं. आतापर्यंत योगदान दिलंय त्यांनी, खूप चांगले योगदान देताना. हा देखील चेंडू स्टेप आउट करून खेळलाय. संतोष त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. थोडस या ठिकाणी फंबल पाहायला मिळाली आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये करताना 2 फलंदाज चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवतायत. ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक इथे मात्र कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर 42 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. इथून जर पाहिलं तर 3 षटक आपण पाहतोय, म्हणजे 3 षटक जी असतात ती बॅट्समन सेट होण्याचं काम करतोय. परंतु इथे जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर हानीमारी झाले. 42 धावा एकंदरीत जर पाहिलं तर शेवटची मॅच आहे आणि ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे ती मात्र 2 फलंदाज दाखवतायत. 42 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर उंच परा गोलंदाज पुन्हा एकदा येताना संतोष आपल्याला पाहायला मिळेल. संतोष डवले जर पाहिलं तर गिरीज वसईचा हा देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि विचार केला तर आतापर्यंत टायमाचं बंधन आपण पाहतोय 15 मिनिटं ही 3 षटकामध्ये लावले आहेत. म्हणजे टाइम टू टाइम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. हे डिसिजन असणे, हे डिसिप्लिन असणे खूप गरजेचं आहे. परंतु इथे मात्र पहा प्रॉपरली फटका मारता आलेला नाहीये. थोडंसं गतिवान चेंडू आणि त्याला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु सिंगल रन्स इथे कंप्लीट केली जाईल. या एकेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 43 रन्स आतापर्यंत 43 धावा झाल्या आहेत. इथून खूप महत्त्वाचे असणार आहे, कारण की येणारे प्रत्येक चेंडूवर हाणामारी करण्याचं काम हा फलंदाज करणार आहे. पुन्हा एकदा इथे मात्र आडव्या बॅटचा केलाय उपयोग. फटका तर चांगला आहे, तितकंच चांगले क्षेत्ररक्षण, अतिशय चपलाईने क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. आणि जर पाहिलं तर आपल्या संघासाठी का होईना मात्र 2 धावा नक्कीच वाचवत आहेत. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 45 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये निलेश फायटर्स संघ आज जर पाहिलं तर अजूनपर्यंत विकेट्स मिळवता आलेल्या नाही गोलंदाजाला. तेच इथे मात्र एक प्लस पॉइंट आहे निलेश फायटर संघाचं. तर मात्र शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी प्रोटेक्शन चांगल्या पद्धतीने लावलाय, त्यावरच सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 46 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर इथे 3 चेंडू कंप्लीट होत आहेत. चांगलं क्रिकेट 40 प्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 1 धाव आरोग्यासाठी मास्टर कप पीडीटीपीएल स्पर्धा 2024 च्या या भव्य दिव्य आयोजनामध्ये इथे मात्र पहा विकेटची संधी होती, परंतु विकेटची संधी इथे मात्र आपण पाहतोय सोडली जाते. एक झेल नक्कीच होता, परंतु डोळ्यावर थोडेसे सूर्यकिरण आले हे मात्र दर्शवले जात आहेत आणि तेच कारण ठरतंय. इथे मात्र विकेट
चा जर विचार केला तर एक संधी दिली गेली फलंदाजाला. फटका पुन्हा एकदा फसलाय, चेंडू हवेत आहे. स्वतः संतोष एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे, कुठलीही चुकी केली नाही. फॉलोअर थ्रू मध्ये आता मात्र झेल टिपला जातोय आणि पहिला गडी या ठिकाणी बाद होताना निलेश पाटील संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर अजित सुर्वे बाद होईल. थँक्यू. तर नक्कीच आपण पाहतोय षटक या ठिकाणी जर पाहिलं तर 34 षटक चालू आहे. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 48 धावा झाल्यात आणि 48 धावांची पार्टनरशिप जर पाहिली तर दोन फलंदाजामध्ये एका बाजूला अजित सुर्वे, दुसऱ्या बाजूला बबन नार्वेकर यांच्या दरम्यान खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. 2 धावा नक्कीच जर झाल्या असत्या तर 50 धावांची पार्टनरशिप देखील पूर्ण झाली असती. पण तो एक क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ ज्याला म्हटलं जात आहे तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र पाहतोय नवीन फलंदाज मैदानाचा ताबा या ठिकाणी घेताना क्रीजमध्ये इथे मात्र सज्ज होताना पाहायला मिळेल. आसिफ मुच्छाले येईल फलंदाजी मार्कवर. इथे मात्र संतोष एक टर्निंग पॉइंट विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्या ठिकाणी नक्कीच पाहिलंय आतापर्यंत जर पाहिलं तर हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल रन्स मिळेल, ओव्हरची होईल समाप्ती. इथे पाहिलं तर 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 49 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. तर नक्कीच आपण पाहतोय आतापर्यंत 4 षटक कंप्लीट झाले आहेत. 49 धावा एक चांगलं असं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज लक्ष्मण गौरीकर आपल्याला पाहायला मिळेल. देखील या गोलंदाजांनी विचार केला तर एक चांगलं गोलंदाजी केले, परंतु आज या अंतिम सामन्यामध्ये जशी संतोषने गोलंदाजी केली तशीच मात्र गोलंदाजी करावी लागेल. विचार केला 2 गोलंदाजाचा तर थोडस खर्चिक गोलंदाजी राहिले होते. मेरलॉय आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर निलेश. तर आसिफने स्वतःने दर्शवलं होतं की सकाळचं सत्र थोडंसं विकेट नरम आहे, त्यामुळे चेंडू जो आहे तो खाली राहतोय. आणि आता जर विचार केला तर हा विकेट तितकाच तापलेला आहे, खूप हार्ड विकेट झालाय. आणि तेच चेंडू जर पाहिला तर एक्स्ट्रा बाउन्स घेत असताना पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु चांगला फटका. प्रेक्षक बनून राहील क्षेत्ररक्षण आणि चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी चौकार. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 ओले. गाँव तराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 ओले. मुझको लुभाती है जवानियाँ, मस्ती लुटाती जिंदगानियाँ. माने न कहना पागल मस्त पवन सा दिल ये डोले ओले ओले ओले. थँक्यू. खूप सुरेख संगीत या ठिकाणी उर्वी डीजेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते आणि मनोरंजनचं एक साधन आपण पाहतोय उर्वी डीजे. हा फटका सुरेख पुण्याचे एकदा सर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने तिथे मात्र 2 क्षेत्ररक्षक संतोषकडून थोडीशी चुकी झाली, मात्र त्याला बॅकअप देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी पुण्याचे एकदा मिस्टर सचिन. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आज देखील सचिनने देखील दर्शवलं आहे वसई 11 संघाकडून. जर पाहिलं तर षटक क्रमांक 5वा आहे. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आसिफ एका बाजूला आपण पाहतोय फलंदाजीसाठी आतापर्यंतचे 3 चेंडू तो खेळलाय स्वतः
आणि 4 चेंडू खेळलाय आणि 4 चेंडूमध्ये 7 धावा त्यांनी जमवल्यात. हा देखील मोठा फटका मारायचा होता, परंतु इथे मात्र बॅटची एज लागते, चुकी करणार नाहीये आणि त्यानंतर पाहिलं तर झेल टिपला जातोय, विकेटचं होईल पतन. इथे मात्र आसिफ बाद होतोय. धावसंख्या स्थिरावली जाईल 55 या आकड्यावर. थँक्यू. पहा, पहिल्या षटकामध्ये जे करायचं होतं ते आता मात्र या अंतिम जे स्लॉगवर आहेत त्यामध्ये करताना पाहायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कारण आतापर्यंत 6 धावा जरी खर्च केल्या आहेत तरी देखील चांगली गोलंदाजी आहे, कारण विकेट्स मिळवणं खूप गरजेचं आहे, थोडंसं प्रेशर क्रिएट करणं खूप गरजेचं आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झाला आहे. एकंदरीत धावांचा विचार केला तर 55 धावा वेगाने होत होत्या, मात्र विकेट जसे पडत गेले तसे मात्र धावावर थोडासा अंकुश लावण्याचं काम गोलंदाजीने केलं आहे. इथे मात्र किरण जाधव आपण पाहतो एक हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हिटिंग हाच माझा इथे मात्र साधन आहे आणि ते साधन वापरताना आपल्याला पाहायला मिळतंय. किरण जाधव नावाचा ब्रँडेड षटकार इथे मात्र येतोय, फ्लॅटेड षटकार, 6 धावा. थँक्यू. इथे मात्र 5 चेंडू झालाय, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आक्रमकता आक्रमकता आणि फक्त आक्रमकता इथे देखील दर्शवली जाते. चेंडू हवेत आहे, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर जाईल, सरळ सीमारेषे पार. आणखीन येतोय दर्जेदार चौकार, 4. थँक्यू. या ठिकाणी एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतंय. संदीप सर खूप एन्जॉय आहे आणि पोटी प्लेची पूर्ण टीम आपण पाहतोय. आज सातत्य जर पाहिलं तर 2 वर्ष झाले, दुसरा पर्व आहे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये एक तयारी केली गेली. खूप चांगल्या पद्धतीने, चांगलं दृश्य, चांगलं मैदान, तितकेच चांगलं या ठिकाणी संघ देखील उपस्थित केले गेले असं आपण पाहतोय पोटी प्लेच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाजी मार्कवर पुण्याचे एकदा संतोषला आणलं जात आहे, ज्याने मागच्या ओव्हरमध्ये जर संतोषचा जर विचार केला तर 7 रन्स त्यांनी खर्च केल्या होती आणि 1 गडी देखील बाद केला होता. पुन्हा एकदा तोच गोलंदाज पाहतोय आपण. मिस टाइम होतोय. चेंडू जर पाहिलं तर गली रिजन मध्ये तिथे ट्रॅव्हल्स होताना सिंगल रन्स मात्र जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते. आतापर्यंत 66 रन्स, 66 धावा. आतापर्यंत जर पाहिलं 17 चेंडू मध्ये 39 धावांची खेळी केली, ती म्हणजेच एकीकडे बॅट्समन पाहिला तर मिस्टर बबन नार्वेकर यांनी खूप चांगली फलंदाजी. किरणला हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु लेगस्टिक सोडून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पंच दर्शवतात यस लेग बायच्या रूपाने इथे मात्र रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या होते 67 धावा. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 71 धावांचं लक्ष्य हा इझिली डन केलं होतं वसई 11 संघाने. पुन्हा एकदा तोच लक्ष्य पाहायला मिळेल का याकडे देखील नजरा जातील, कारण की उर्वरित चेंडूचा जर विचार केला तर अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र स्टेप आउट करून मारलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे मात्र मिस्टर बबन नार्वेकरची खेळी संपुष्टात येईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन भेटलं नाही, चेंडू हवेत जास्त उंची राहिला आणि तदनंतर पाहिलं तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक येताना कुठली मिस्टेक केली नाही आणि झेल टिपला जातोय, गडी बाद होतोय. एकंदरीत विचार केला मिस्टर बबन नार्वेकरचा तर 39 धावांची धुवाधार खेळी त्यांनी आपल्या संघासाठी साकारली. खरोखरच खूप चांगलं खेळ केलं. तर मात्र आपण पाहतोय इथे येणारे चेंडू जर पाहिले तर 3 चेंडू शिल्लक आहेत. 6वं षटक यस मार्गास्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत.
67 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत आणि 3 गडी नक्कीच बाद झाले आहेत. फलंदाज जर पाहिलं तर फलंदाजी साठी येत असताना जयप्रकाश पाटील देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना 40+ हा देखील एक हिस्सा आहे. ज्या पद्धतीने जेव्हा 40+ ची कमिटी आखली गेली त्या आखणीमध्ये यांचंही खूप मोठं योगदान राहिलंय असे जयप्रकाश पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र 10 जागा सफळ झाले होते. थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न परंतु सॅक्रिफाईस होतंय. विकेट्स नक्कीच किरण जाधव स्वतः स्ट्राईक घेत आहेत. इथून जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे अजूनही 2. मनीष थँक्यू डीजे थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल मिस्टर मनोज. आज मनोज प्रभूचा जर विचार केला तर इथे मात्र आपण पाहिजे ओपनर फलंदाज होता परंतु ओपनर फलंदाजी करताना आज जर पाहिलं तर 4 डाऊनला आणलंय. शॉट ऑफ लेंथ इथे मात्र पिक करण्याचा प्रयत्न होता. परफ्यूम डिलिव्हरी इथे पुन्हा एकदा पाहायला मिळेल. चेंडू ज्या पद्धतीने ट्रॅव्हल झाला सरळ पडून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे. 67 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. फटका तर चांगला आहे. समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्ररक्षक चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 69 धावा स्कोरबोर्डवरती झाल्यात आणि 70 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. तर शेवटचा सामना आहे आपण पाहतोय. ऐकत आहोत PDTPL 2024 पर्व दुसरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय सामना असाच ऑन असणार आहे. पुढचे 6 षटकांसाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर युसुफ सय्यद सरांना इथे आमंत्रित करतोय. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 70 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय वसई संघासमोर निलेश फायटर संघाने. तर या ऐकूया उर्वी डीजेला आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. Welcome back.
तर बघा आपण दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहू शकता फलंदाज योगेश घरत आणि सादिक अन्सारी. योगेश घरत बॅटर मागील सामन्यामध्ये मात्र 2 धावा त्यांनी बनवल्या, परंतु सादिक अन्सारी यांनी पाहिलं तर संतोष ढवळे इम्प्रेसिव्ह इनिंग त्यांनी साकारली. 7 चेंडू 31 धावा त्यांनी बनवल्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेला संतोष ढवळे यांना, परंतु जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात करून दिली होती संगणक सादिक अन्सारी. पण या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये अजूनही बनवायचे आहेत 6 षटकांमध्ये 70 धावा 70 धावा बनवायचे आहेत विजयासाठी. कुठल्याकडे एक चांगलं लक्ष मानला जाईल. पाहिलं गेलं तर 4 पासून तब्बल मिनिटं जाईल 18 आणि जो संघ विजय होईल नक्कीच पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय करेल सुपर 8 मध्ये. थोडीशी चर्चा करतायत संगणक असतील किरण जाधव, मिस्टर मनोज प्रभू अफजल, थोडीशी चर्चा करतात कशा प्रकारे रणनीती बनवली जाईल, कारण की मागील सामना 72 धावा चेस केला होता. नक्कीच कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल निलेश पाटील चिंचणी संघाच्या संगणकाच्या मनामध्ये की ही जोडी खूप महत्वपूर्ण, या जोडीला नक्कीच ब्रेक लावावा लागेल. परंतु आसिफ मुच्छाले आपण पाहू शकता तर बघा आपण दोन्ही संघ आपला आजच्या दिवसामधला ज्यांनी पहिला सामना खेळला होता तेच दोन्ही संघ आजचा शेवटचा सामना खेळत आहेत. पहिल्या सामन्यावर निलेश पाटील चिंचणी संघ वर्चस्व गाजवलं होतं, विजय झाला होता. या सामन्यामध्ये काय वेगळं पाहायला भेटेल का प्रत्येक निलेश पाटील चिंचणी संघ वर्चस्व गाजवेल. तर बघा पहिला गोलंदाज सज्ज होत आहेत पॅव्हलियन एंड कडून आसिफ मुच्छाले, स्ट्राईकवर फलंदाज असेल आपण पाहू शकता मिस्टर योगेश घरत, नॉन स्ट्राईक एंडवर सादिक अन्सारी. 2 खेळाडू तटीय सर्कलच्या डीप लॉंग ऑन डीप कॉर्नरला सज्ज केले गेले. 2 खेळाडू सर्कलच्या बॅट डीप मध्ये ऑन साइडला. पहिल्या षटकामधला पहिला चेंडू सज्ज होतील आसिफ मुच्छाले. तर क्षेत्रक्षण पाहू शकता शॉट लॉंग ऑफ, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट मिड ऑफ, शॉट पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये खेळाडूला सज्ज केले गेले. पहिला चेंडू फुल टॉस होता, ऑफ साइडला खेळला गेला. खेळाडू हा चेंडूला फील्ड करतात, परंतु एक धाव परिपूर्ण केली गेली. श्री गणेश केला गेलाय. एकेर धावणे सुरुवात सुरेख म्हणली जाईल. बॅटर योगेशच्या बॅटिंग मध्ये योगेशच्या बॅट मधून पाहायला भेटले आपल्याला. अजूनही बनवायचे तिकडून 69 धावा 69 येणारी चेंडू असेल 35. कुठे ना कुठे एक चांगला लक्ष नक्कीच दिलं गेलं, परंतु मागील सामना कुठे ना कुठे चांगल्यारीत्या बनवला गेला होता. कुठे ना कुठे इकडे डिफेंड करावं लागेल. यावेळेस ऑन साइडला फुल टॉस बॉल सादिक अन्सारी, जिकडून मैदानाच्या बाहेर ते गेले तिकडून सुरुवात केली गेली षटकाराने 6 धावा. ही खासियत. आणि पण पाहिलं मागील पहिल्या सामन्यामध्ये योगेश आणि संतोषला सलामी बॅटरच्या मध्ये पाठवलं होतं, परंतु मागील दोन्ही सामन्यामध्ये स्वतःवर जिम्मेदारी घेतली आणि स्वतः स्ट्राईकवर आले सलामी बॅटरच्या रूपामध्ये आणि सुरुवात चांगली केली. मागील सामन्याची सुरुवात सुद्धा षटकाराने केली होती, या सामन्याची सुरुवात सुद्धा षटकाराने करतात बॅटर सादिक अन्सारी. अप्रतिम सुरुवात. यावेळेस खोडते चेंडू होता, खोदून काढला गेला. बघूया आपण मनोज प्रभू खूपच वेगाने आले, ते शॉट लॉंग ऑफ शॉट मिड ऑनला येऊन चेंडूला फील्ड केला गेला. चांगले क्षेत्ररक्षण, पण एकेरी धावणे समाधान म्हणावं लागेल. 10 पोहोचेल धावफलकावर 8 3 चेंडू 8 धावा धावफलकावर 3 बॉल 8 अजूनही बनवायचे 62. कुठे ना कुठे आसिफ मुच्छाले थोडस मागील दोन्ही सामन्याची गोष्ट केली तर थोडेसे मागणे ठरतात, कारण की धावा त्याच्या षटकामध्ये पाहू शकतो आपण बॅटर बनवत असताना. स्लोवर चेंडू लॉफ केला डीप मध्ये, खेळाडू संधी निर्माण झाली आहे का, परंतु मैदानाच्या बाहेर चेंडू निघून जाईल. 6 धावांसाठी फुलालेला चेंडू आणि या षटकामध्ये दुसरा षटकार 6. तर बघू या षटकामध्ये आता पण 2 षटकार, पहिल्या 4 चेंडूमध्ये 14 धावा. मागणी सुरुवात गोलंदाज आसिफ मुच्छालेच्या माध्यमातून.
क्रॉस बॅट टाकला गेला, चेंडू पायाला ब्रश करतो, हलकीशी अपील केली परंतु पंच दर्शवत आहेत आपण पाटोळे सर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग झालाय. डॉट बॉल. या षटकामधला पहिला चेंडू आलाय निर्धाव. आसिफ मुच्छाले गोली मागवत सज्ज होतात. 5 चेंडू 14 धावा खर्च केल्या गेल्या. शेवटचा अंतिम चेंडू खेळ बाकी असेल. फुलटस बॉल ऑन साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत, चेंडूला येऊन फील्ड करण्याचा प्रयत्न करतील. चेंडूला फील्ड केला गेला, त्याचा फंबल झालेत परंतु 2 धावा परिपूर्ण सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग म्हणली जाईल. पहिला षटक संपवत आहे तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली. धावा आहेत त्या 16 बिनगडी बाद. इकडून अजून बनवायचे 54. 5 षटकाचा खेळ बाकी असेल. 54 धावांची गरज. मस्त मस्त तू आईला रे फिर से बोल जरा जो तू बोला रे देख के तुझको दिल आई डोला रे आईला रे लड़की मस्त मस्त तू आईला रे आईला रे लड़की मस्त वेळ घेऊ नका. प्रत्येक षटक संपला गेला नवीन गोलंदाज लगेच इंट्रोड्यूस करा. किरण जाधव. एक षटक संपला गेला 16 धावा धावफलक लगावल्या गेल्या. तर चांगली सुरुवात म्हणली जाईल. सादिक अन्सारी यांनी पाहिलं गेलं तर मिस्टर योगेश गरजच्या माध्यमातून 2 चेंडू 7 वर आहेत सादिक आणि 4 चेंडू 9 वर बॅटिंग करत असताना मिस्टर योगेश. आपण पाहू शकता यावेळेस गोलंदाज सज्ज होतील. अफजल लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. आरटी एंड कडून सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर. तर बघा आपण 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहू शकता. दीप मिड ऑफ ला खेळाडू सज्ज केला गेला. डीप कॉर्नर वाडिश लॉंग ऑन ला खेळाडू सज्ज केला आणि डीप लॉंग ऑफ लेग खेळाडू सज्ज असतील. अशा प्रकारे क्षेत्र सजवले गेले. शॉर्ट फायनल खेळाडू आहेत. फ्लाइंग स्लिपला आसिफ मुच्छाले 1 गली 1 पॉइंट आणि पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट लॉंग लेग अशा प्रकारे क्षेत्र सजवले गेले. गलीच्या खेळाडू लगेच पॉइंट मध्ये आणलं गेले. गली मध्ये खेळाडू आहेत परंतु इकडून अजूनही पाहिलं 54 धावा डिफेंड करायचे. 5 षटकांमध्ये वसई 11 संघ अप्रतिम खेळ साकारतो. पहिल्या सामन्यामध्ये 52 धावा चेस करता आला नाही परंतु मागील सामन्यामध्ये 72 धावा चेस केल्या. या सामन्यामध्ये 70 धावांचा पाठलाग करत सुरुवात खूप सुरेख केली गेली. पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमा केल्या गेल्या. लेफ्ट आर्म गोलंदाज मिस्टर अफजल गोलंदाज सज्ज होतील आरटी एंड कडून. पहिला चेंडू फुलटस होता. शॉर्ट फायनलला खेळाडू आहे. चेंडूला फुल करतील. चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले निलेश पागधरे यांच्या माध्यमातून आणि चेंडू होते डॉट. निलेश पागधरे पहिला सामना खेळतात. आतापर्यंत पाहिलं या सामन्यामध्ये या दिवसाचा आजच्या दिवसातला अंतिम सामना आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा पाहू शकता आपण. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अंगाला ब्रश करतो. पाहिलं तर अपील केली गेली परंतु खूप वरती चेंडू लागलाय. पंच नक्की दर्शवत आहेत कमरेवर येऊन चेंडू लागलाय अशा प्रकारे परंतु अपील खूप लाउडेड केली होती. उत्साह जास्त विश्वास कमी. किरण जाधव आणि गोलंदाज अफजल अंतार यांच्या माध्यमातून परंतु दोन्ही चेंडू आले निर्धाव. डॉट बॉल. चांगला कमबॅक मानला जाईल. आसिफ यांच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. त्यानंतर या षटकामध्ये 2 चेंडू टाकले गेले. अजून एकही धाव जमा केली गेली नाहीये. आपण पाहू शकता अजून येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. आरटीएन कडे लेफ्ट आर्म गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर हा खराब चेंडू नक्कीच पाहायला भेटा. लेग स्टंपच्या बॅट पंच नक्कीच दर्शक असताना इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव नक्कीच लगावली जाईल. 17 या अंकावर 17 अजून बनवायचे. 53 येणारे चेंडू असतील 28. 28 बॉल आणि 53 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग असेल या सामना जिंकण्यासाठी. नक्कीच जयप्रकाश पाटील पाहू शकता आपण. जग्गू दादा उद्या नक्कीच इंडियन ऍक्शन पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये एका संघामध्ये खेळत असताना परंतु क्रिकेटच्या प्रती खूप जास्त प्रेम आणि प्रत्येक वेळी क्रिकेटला चांगला सपोर्ट यांच्या माध्यमातून पाहायला ते सुद्धा आपण पाहू शकता. आमच्या मुख्य व्यासपीठावर आगमन झालंय परंतु यावेळी फटका सुरेख आहे. सादिक अन्सारी काय फंदरी करतोय. स्वतःवर जिम्मेदारी घेतली. सलामी बॅटरच्या रूपामध्ये आले परंतु काय फटकेबाजी करतात. प्रश्न निर्माण केलाय प्रत्येक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या संगणकावर आणि या चेंडूवर ठोकला षटकार. धावसंख्या धावफलक तब्बल पोहोचली गेली 23 धावा. 23. काय फटकेबाजी करतोय. आपण सांगतो ना की जीवनामध्ये जेव्हा सुद्धा जबाबदारी तुम्ही घेतील ना तेव्हा नक्कीच चांगला खेळ किंवा चांगला नेतृत्व तुम्ही करू शकतात. आणि यावेळेस सादिक अन्सारी चांगल्या संघनायक आहेत
परंतु स्वतःवर जिम्मेदारी घेतली गेली. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून साकारला जात आहे. परदेचा क्रॉस बॅट घुटना टेक आणि चौकार देख अशा प्रकारे ठोकला गेलाय. PDPL मास्टर कप चौकार 4. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया धन्यवाद. डीजे नक्कीच वसवून आला यावर फलंदाज दर्शन देतोय. तशा प्रकारे गाणं सुद्धा लगावलं गेलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. सादिक अन्सारी सांगतात की मला ओळखा मी आहे कोण आणि वसईचा डॉन मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम बॅटिंग. आतापर्यंत पाहिलं तर तब्बल 6 चेंडू फेस केले. 6 चेंडूंनी 15 अंकावर 17 अंक बॅटिंग करतात. माफ करा. 2 षटकार 1 चौकार 1 सिंगलच्या माध्यमातून या षटकामध्ये पहिले 2 चेंडू निर्धार होतात. एक वाईट बॉल आला तिकडून कुठं कुठे दिशा भरकटली गेली गोलंदाजीच्या माध्यमातून. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पाहू शकता आपण सेकंड स्लिपला खेळाडू असे पोचाले. चेंडूला चातपत राहिला आणि याचा फायदा उचलला दोन्ही बॅटर्सनी. 22 मध्ये एक धाव नक्कीच लगावली जाईल. चांगला चेंडू होता परंतु असे पोचाले चेंडूला पाहत राहिले. चेंडू फेल्ड करण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला आणि खूप वेगाने धाव परिपूर्ण केली गेली. एक धाव महत्वपूर्ण. आणि या स्पर्धेचा पाहिलं तर 40+ खेळाडूचा स्लोगन सुद्धा पाहू शकता. एक ब्रीद वाक्य आहे 1 धाव आरोग्यासाठी. 1 धाव परिपूर्ण केली गेली. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता. पाहिलं तर बेस खाली पडलेत विकेट्सच्या आणि हा आलाय एक डॉट बॉल. षटक क्रमांक पाहू शकता आपण. षटक क्रमांक संपला गेला. दुसरा 2 षटकांच्या समाप्तीने धावांची गोष्ट केली. धावा येतात 28 धावा फलकावर. अजूनही बनवायचे विजयासाठी या इनिंग्स मध्ये 4 षटकांमध्ये 42 धावांची गरज. 10.50 ची सरासरी तुम्हाला गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. प्रश्नचिन्ह निर्माण झाला की कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केले. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. या षटकामध्ये तब्बल जमा केल्या गेल्या 12. अशा प्रकारे धावा जमा केल्या गेल्या. 14 ची सरासरी बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर्स. चला स्पीडअप करा. चला प्लीज थोडा सामना स्पीडअप करा. आसिफ भाई चला 11 मिनिटाचा वेळ गेलाय. हे लक्षात घ्या 2 षटकांसाठी अजूनही बनवायचे आहेत 42. आसिफ मुच्छाले याला इंट्रोड्यूस केलं गेलं. चार षटकांमध्ये 42 धावांची गरज आहे. सामना अजूनही जिंकण्यासाठी बघूया आसिफ मुच्छालेला एखादा विकेट. सादिक अन्सारी याला थांबावं लागेल. एक कठीण प्रश्न याला सोडवावा लागेल कारण सादिक अन्सारीचं विकेट खूप महत्वपूर्ण आहे. जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये असतात त्याच्या बॅटवर नक्कीच पुरेपूर धावा ते जमा करतायत. पाहिलं तर येणारी 24 चेंडू 42 धावांची गरज. 24 बॉल 42 रन्स. फुलटस बॉल आता ऑफसाइडला खेळला गेला डीप मध्ये. हुसेन पटनी आपण पाहतो थोडासा खराब क्षेत्र केला गेलाय. फायदा उचलला गेला. जिकडे 1 धाव होती तिकडे 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचत धावफलकावर तब्बल 30. इकडून बनवायचे 40. येणारे चेंडू असतील 23 चेंडू 40 धावांची गरज. 70 धावांचा पाठलाग करायचा काय. वसई 11ने कमबॅक केला या स्पर्धेमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये निराश केला होता परंतु मागील सामना आणि या सामन्यामध्ये पुरेपूर उत्तर दिलं गेलं. यावेळेस यॉर्कर मध्ये चेंडू होता खोलवर त्या खोदून काढला गेला. पहिल्यांदा वेगाने खेळाडू आहे. चेंडूला फेक करता फेकी केली गेली. स्ट्राईक एंड वर. नॉन स्ट्राईक एंडला जर फेकी केली असती कुठं ना कुठे योगेशला मैदानाच्या बाहेर जावं पडलं असतं परंतु स्ट्राईक एंड निवडला खेळाडूने आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा जमा केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या गावात 32. अजून येणारे पाहिलं तर या इनिंग्स मध्ये 22 चेंडू बनवायचे 38. 38 धावांची गरज. फुलटस बॉल मिस टाइम आहे. बघूया आपण. मनोज प्रभू थोडेसे दूर राहिले. चेंडूवर आले नाही. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत. योगेश खूप पुढे सरसावले होते परंतु 1 धावाने समाधान लागलं. फुलटस बॉल होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. बॅटची वरची कडा नक्कीच लगावली गेली. मिस टाइम झाला होता परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. मनोज प्रभू पाहू शकता आपण थोडेसे वेगाने पुढे सरसावले परंतु थोडंसं मागे राहिले आणि 1 धावाने समाधान मानावं लागलं.
असे पुछाले पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च करतात योगेश घरत ऑन स्ट्राईक. यावेळेस प्रत्येकदा फटकाचा सुरेख खेळला. बघूया आपण डीप मध्ये खेळाडू खूपच वेगाने येतात. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील परंतु एकेर धावाने समाधान म्हणावं लागेल. धावसंख्या एकने पुढे सहसा होती. धावसंख्या 34. अजूनही येणारे चेंडू असतील 20 चेंडू 36 धावांची गरज. या पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा जमा केल्या आतापर्यंत 6 चेंडू 10 वर खेळतात योगेश घरत. 10 चेंडू 22 वर खेळतायत मिस्टर सादिक अन्सारी. 220 चा स्ट्राईक रेट आपण पाहू शकता. यावेळेस सुरेख चेंडू होता ऑन साइडला खेळायचा परंतु वेगाने जेव्हा बीट केला गेला फलंदाज सादिक अन्सारीला. शेवटचा अंतिम चेंडू पहिला षटकामध्ये 16 आले होते. दुसऱ्या षटकामध्ये 12. या षटकामध्ये आतापर्यंत आलेत 6 अशा प्रकारे धावा जमा केल्या गेल्या. फलकावर 34. शेवटचा अंतिम चेंडू खेळ भाग असेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सोडवला मिस टाइम झालाय परंतु डीप मध्ये खेळाडू मनोज प्रभू आणि यावेळेस इट इज गॉन. सादिक अन्सारी मैदानाच्या बाहेर. 3 षटकांचा खेळ संपला गेला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11.33 च्या सरासरी धावा जमा केल्या गेल्या ते म्हणजेच 34. अजूनही बनवायचे विजयासाठी येणारी 18 चेंडू 36. अर्धा पल्ला तुम्ही नक्कीच गाठला. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा. 3 षटकामध्ये बनवायचे 36 धावा. 12 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. ये गोली चली नैनों की बंदूक से गिरेंगे अब प्यार की संदूक से. इश्क ये तेरा मेरा इश्क होगे इश्क होगे या इश्क बघा आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष डवले ज्यांनी मागील सामन्यामध्ये 7 चेंडू 31 धावांची खेळी साकारली होती परंतु इकडून बनवायचे 36. येणारे चेंडू असतील 18. प्रत्येक षटकामध्ये 12 ची सरासरी गाठवी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. संदीपजी हाडू यांचे सुपुत्र पाहू शकता पण आमच्या मुख्य व्यासपीठावर विनरची बॅट घेऊन आली. पाहिलं तर संदीप राऊत यांची बॅट. चला सामना सुरू करा. जास्त वेळ होतो प्लीज. स्पेल्डिंग करणारा संघ पंच वॉर्निंग तुम्ही द्यायची बिंदास कारण की वेळेची गोष्ट केली तर 15 मिनिटांनी 32 सेकंद झालेत. 3 षटकांचा खेळ संपला गेला. आसिफ सर प्लीज. तरी पण वेळ जे आहे वेळ नाही. लास्ट मॅच असल्यावर पहिली मॅच वेळ जे नियमाच्या अनुसार सामने संपवणार आहे दक्षता घ्या. अफजल अतारी प्रत्येक गुलमाकवा सर्च होतील. RTN कडून स्ट्राईक वर आपण पाहू शकता योगेश घरत सलामी बॅटर आहे. त्यांच्या बॅटवर आतापर्यंत एक षटकार नक्कीच आलाय. यावेळेस ऑफ साइडला खेळला गेला. सलीश पाटील चेंडूला फील्ड करतील परत एकेरी धाव. फलक 1 ने पुढे सरसावला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचेल 35. लगेच पाहिलं तर आतापर्यंत 7 चेंडू फेस केले. 7 चेंडू 11 वर खेळतात. बघूया आपण पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाली त्या इनिंग्स मध्ये फलंदाज मिस्टर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. किरण जाधव थोडासा नाट्यमय क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत. मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करतायत किरण जाधव आणि हा डॉट बॉल आलाय. येणारे अजूनही पाहिलं तर 16 चेंडू बनवायचे विजयासाठी तब्बल 35. 20 चेंडूमध्ये 35 धावा जमा केल्या. 16 चेंडूमध्ये 35 धावा अजूनही बनवायचे आहेत. स्लोवर चेंडू फुल टॉस घेऊन खेळला गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर गेला. मुद्दा शेख चेंडूला फील्ड करते त्याचा पंबल झालेत आणि एकेरी धावाने समाधान मानावा लागेल. चांगला क्षेत्र चांगली फेकी आणि एकेरी धावाने धाफक पुढे 36 धावा 36 धावा धाफका लगावल्या गेल्या. अजूनही बनवायचे येणारे 15 चेंडू 34 धावांची गरज. सामन्यामध्ये रंगात निर्माण केली गेली कारण की मागील 4 चेंडूची गोष्ट केली. मागील 4 चेंडू मध्ये 1 गडी बाद केला गेला आणि मात्र 2 धावा जमा केल्या गेल्यात. अजून येणारे 15 चेंडू बनवायचे तब्बल 34. नो बॉलचा कॉल डाऊन द ग्राउंड खेळला गेलाय. डीप मध्ये खेळाडू चेंडूला फील्ड करतील. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नाने बघता 2 धावा सुद्धा परिपूर्ण केल्या गेल्या. मुख्य पंचाने नो बॉल घोषित करतात. पॉपिंग क्रीजच्या बाहेर नक्कीच पायाला स्टेप आउट चा नोंद दिला गेला. खराब
नक्कीच पाहायला भेटले. इकडून 3 धावा जमा केल्या गेल्या. पंच नक्कीच फ्रीटचा कॉल करतायत, परंतु हे 3 धावा खूप महत्वपूर्ण असतील. 39 धावा धाफका लगावल्या गेल्या. समीकरण बदललं गेलं पूर्णपणे. बनवायचे 31 फ्रीटचा बॉल स्ट्राईकवर योगेश घरात. परत एकदा पाहिलं तर फुलटॉस बॉल होता, परंतु मिस केला गेला. डॉट बॉल आलाय. वेगवान चेंडू आणि पंचांनी डीआरएस घेतला. भीमरसाठी पंचांनी डीआरएस घेतलाय. संदीप सर, प्रणय सर प्रणय घरात प्लीज या. डीआरएस घेतले गेले भीमरसाठी. जलीस सर आइए, ये बीमर के लिए रिव्यू लिया गया. निहाळला जाईल, त्यानंतर दिला जाईल. पाहिलं तर खूप क्रुशियल मुवमेंट आहे. फिक्टर्स बॉल होता. पाहिलं तर डिसिजन पेंडिंग आहे. खूप महत्वपूर्ण डिसिजन असणार आहे. आपण पाहू शकता. पण पंच नक्की दर्शवतील. तर यस पंच आपला कॉल दर्शवतील. डाऊटफुल असेल. पंच नक्कीच फेअर डिलिव्हरी असेल. दक्षता घ्या. लिगल डिलिव्हरी. ज्यावेळेस सुरेख चेंडू शॉट असे पुछाले चुकी करतो. असे पुछाले चेंडू जर हातामध्ये आला कुठे ना कुठे धावचित करण्याची संधी होती संतोषांना, परंतु 22 मध्ये एक धाव नक्कीच लगावली जाईल. धावफलक एकने पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 40 अंकावर. समीकरण पूर्णपणे बदललं गेलं. येणारे 13 चेंडू बनवायचे 30. काय षटक टाकला गेला गोलंदाज मिस्टर अफजलच्या माध्यमातून. नो बॉल नक्कीच झाला, परंतु निर्धाव चेंडूसह टाकले गेले. सुरेख चेंडू कट करणारा अफजल अत्तारी यावेळेस वर्चस्व गाजवतोय. या षटकामध्ये मात्र धावा खर्च केल्या पाहू शकता आपण. तब्बल 6 धावांचा षटक आहे, परंतु 5 धावा त्यांनी खर्च केला. नो प्लस एक नो पाहायला भेटला. 3 चेंडू डॉट, एक लेग बायची धाव, एक सिंगल, 2 सिंगल्स पाहायला भेटल्या आणि षटक क्रमांक संपले गेले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 10चे सरासरी 40 धावा धावफलकावर लगावले गेले. अजूनही बनवायच्या 30. 2 षटकामध्ये 30 धावांची गरज. जसं मी सांगितलं सादिक अन्सारीचं विकेट खूप महत्वपूर्ण. त्यांचा विकेट काढला, तिकडून कमबॅक करण्याची संधी आपण पाहू शकता निलेश पाटील संघाच्या गोलंदाजाकडे पाहायला भेटली. आसिफ मुछालीचे 2 षटक संपले गेले. अफजल अत्तारीचे 2 षटक संपले गेले. या 2 षटकामध्ये कुठले गोलंदाज असतील जे 12 चेंडू 30 धावा डिफेंड करतील. 5व्या षटकामध्ये किरण जाधव यांना इंट्रोड्यूस केला जाईल गोलंदाजी मार्कवर. चला आपण पाहू शकता. पण 12 चेंडू 30 धावांची गरज. दोन्ही संघासाठी सामना महत्वपूर्ण. जो संघ विजय होईल आजच्या दिवसामध्ये हा सामना क्वालिफाय करेल सुपर संडे मध्ये. योगेश करत एक षटकार त्याच्या पाडून नक्कीच पाहायला भेटलाय. स्लोवर चेंडू डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न होता. डीप लॉंगॉनला खेळाडू आहे. चेंडूला फुल करते. चेंडूला फुल केला गेला, परंतु एकेरी धावाने समाधान मानावा लागेल. धावसंख्या एकने पुढे सहसा होते. धावसंख्या 41-41. पाहिलं तर अजून 29 धावांची गरज आहे. येणारी 11 चेंडू 29 धावांची गरज. 11 बॉल 14 वर खेळतात फलंदाज योगेश घरत. 3 बॉल 1 वर खेळतात संतोष ढवळे. मागील सामन्यात चांगली बॅटिंग केली होती, पण हा सामना खूप महत्वपूर्ण आहे. यावेळेस स्लोवर चेंडू कट केला गेला. लेग ब्रेकचा बॉल. काय चेंडू टाकला गेला. किरण जाधव एक्सपिरियन्स अनुभव
आणि अनुभवच्या अनुषंगाने गोलंदाजी करतायत. समीकरण बदलायला गेलं. 10 बॉल बनवायचे 29. 1-1 चेंडू डॉट येईल. तेवढा प्रेशर दबाव नक्कीच वाढेल वसई 11 संघाच्या डगआउट मध्ये बॅटिंग करणाऱ्या दोन्ही फलंदाजाकडे. एक मोठा फटका आला चौकार षटकार की दबाव वाढेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे. स्लोवर बॉल उडवला चेंडूला पाठवून दिलाय काउ कॉर्नरच्या वरतून. हा येतो मास्टर कप पीडीपीएल षटकार 6. काय फटका सजवला. मागील चेंडू पाहिला तर लेग कटर केला गेला होता डॉट बॉल. यावेळी थोडासा चेंडू पुढे ठेवला. ओव्हर पिच चेंडू होता आणि याला पिक केलाय आणि काउ कॉर्नर मेडनच्या वरतून पाठवून दिलं 6 धावांसाठी. बघूया आपण येणारे अजून या षटकामध्ये 3 चेंडू खेळ बाकी राहिला. येणारे 9 चेंडू 23 धावांची गरज. कधी निलेश फायटर तर कधी वसई 11, कधी निलेश फायटर चिंचणी तर कधी वसई 11 असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. नक्कीच पाहिलं दोन्ही संघाच्या ऑनर्स आणि संघाची हृदयाचे धोके वाढले असे कारण की सामना रंगतदार झाला. 70 धावाचा पाठलाग करण्यासाठी संघ मैदानाच्या आतमध्ये वसई 11. आपण पाहू शकता फुलटॉस बॉल बनवून खेळलाय डाऊन द ग्राउंड. चेंडूला पाठवून दिलाय बॅक टू बॅक षटकार 6. ही ताकद आहे संतोष डवळेची. पहिल्या 2 चेंडूमध्ये किरण जाधवने वर्चस्व गाजवलं परंतु मागील 2 चेंडूमध्ये प्रति उत्तर दिलं गेलं. फलंदाज संतोषच्या माध्यमातून समीकरण पूर्णपणे बदललं गेलंय. 8 चेंडू 17 धावा. दोन्ही बाजूनी नक्कीच पाहिलं तर एक्सपिरियन्स खूप मॅटर करतोय आणि दोन्ही बाजूला अनुभवी खेळाडू आहेत. एका बाजूला किरण जाधव तर एका बाजूला आपण पाहू शकता संतोष डवळे. संतोष डवळेने नक्की डामाडोल केला यावेळेस निलेश पाटील चिंचणीचा गोलंदाज झाला कारण की 2 षटकार त्यांनी फेकलेत. आतापर्यंत 6 चेंडू 13 वर खेळतोय. 3 चेंडू निधा सुद्धा खेळलेत हे सुद्धा पाहिलं जाईल. यावेळेस पाहिलं तर लोड फुलटॉस बॉल होता ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. वेगवान चेंडू डॉट बॉल. समीकरण बदलले गेले. येणारे 7 चेंडू 17. 7 बॉल 17 कुठल्या संघावर असेल हारण्याचा खतरा हे 7 चेंडू सांगून जातील. 7 बॉल 17 धावांची गरज आहे. यावेळी सोडायला डीप मिड विकेटच्या वरतून सडक पे कडक लॉंगेस्ट 6 ऑफ द डे. फलंदाज संतोषच्या बॅट मधून आले 6. समीकरण बदलला गेला आणि बनवायचे 6 चेंडू 11 धावांची गरज. या षटकामध्ये तब्बल 19 धावा जमा केल्या गेल्या. मास्टर पाटील नावाची प्रत्येक इसम हवा करता पाहू शकता. कैवलजी पाटील 40+ ची हवा करतात अध्यक्ष आहेत. याच्या अनुषंगाने नक्की संगीत लगावलं गेलं परंतु इकडे समीकरण बदललं गेलंय. आरटी एंड कडून कुठला गोलंदाज इंट्रोड्यूस केले मुदस्सर शेख आपण पाहू शकाल. शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये 6 चेंडू 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हे नियम आहेत या स्पर्धेत. 6 चेंडू मध्ये 11 धावा तुम्हाला बनवावाच लागतील हा सामना जिंकण्यासाठी. पाहिलं तर 11 चेंडू 14 वर खेळतात योगेश गरत आणि 8 चेंडू 3 षटकाराच्या मदतीने 19 वर खेळतायत ते म्हणजे मिस्टर संतोष डवळे. 6 बॉल खूपच निर्णायक. कोण जाईल सुपर 8 मध्ये याचा निर्णय करणारे 6 चेंडू. तर बघूया आपण मुदस्सर शेख स्ट्राइक वर संतोष 11 चेंडू 14. संतोष 8 चेंडू 19. 11 चेंडू 14 वर योगेश असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मुदस्सर शेख 6 बॉल 11 धावांची गरज. 1 गडी बाद झाला मात्र मिस्टर सादिक अन्सारी. स्लोवर चेंडू फक्त दिशा गेली. सैलेश पाटील चेंडू खाली येत आहेत आणि गडी क्रमांक बाद होतो. दुसरा निर्णायक विकेट घेतला गेला. टर्निंग पॉइंट असेल का या सामन्यामधला कारण की समीकरण बदलला गेला. सेट फलंदाज मैदानाच्या बाहेर योगेश. येणारे 5 चेंडू बनवायचे 11.
मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर येणारे 5 चेंडू बनवायचे 11. निलेश मचाडो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. निलेश मचाडो लेफ्ट हँड बॅटर, हार्ड फलंदाज. मागील सामन्यामध्ये नक्की षटकार ठोकून त्यांनी सामना विजय करून दिला होता. तेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 11 धावांची गरज. 9 चेंडू होता कट करायचा प्रयत्न केला होता मिस्टर योगेश आणि परंतु शैलेश पाटील यांना शोधलं गेलं. सुरेख झेल टिपला गेला. मॅन फ्रॉम मुरळी शैलेश पाटील. तर बघा आपण मैदानाच्या आतमध्ये बघा आपण मॅन फ्रॉम मान असे आहेत. थोडंसं चेंज केलं गेलं नाव. रोहितजी पाटील आपण पाहतोय गुरु 11 संघाचे संघमालक आमच्या मुख्य व्यासपीठावर. स्लोवन बॉल कट केला गेला. ऑफच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंच नक्कीच व्हाईट बॉल दर्शवतील. एक्स्ट्रा धाव 5 चेंडू 10 धावा. नक्कीच पाहिलं तर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये हर्षल पंडित 12th मॅन तरी एका बाजूला आपण पाहतो 12th मॅन. यावेळेस कट केला गेला. परत एकदा बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. दुसरा व्हाईट चेंडू पाहायला भेटला. 2 व्हाईट बॉल धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर तब्बल 61 बनवायचे 9. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. नॉन स्ट्राइक एंडवर संतोषला बाद केलं गेलं. निलेश मछाडूने स्वतःकडे स्ट्राइक ठेवली गेली. आपण पाहू शकता आमच्या रिप्ले मध्ये काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सुरेख टाकला गेला होता. मुदस्सर शेख बघूया आपण कटकाचा प्रयत्न होता. आसिफ मुछालीने नक्कीच चेंडू गॅदर केला. नॉन स्ट्राइक एंडवर संतोष होते पुढे सरसावले परंतु निलेशने स्वतःकडे स्ट्राइक ठेवली. येणाऱ्या अवधी पाहिलं तर येणारे असतील चेंडू 4 चेंडू बनवायचे 9. 4 चेंडू 9 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हे नियम असतील या स्पर्धेचे. कंपल्सरी चेस नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लक्ष्मण गवळीकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली. कधी निलेश फाडे चिंचणी, कधी वसई 11, कधी गोलंदाज, कधी फलंदाज. इकडे सामना सुरू आहे. तर बघूया आपण नॉनस्टॉक एंडवर फलंदाज लक्ष्मण. परत एकदा कट केला गेलाय आणि हा चेंडू होते. परत एकदा व्हाईट बॉल. तिसरा व्हाईट चेंडू टाकला गेला या षटकामधला. आपण पाहतोय की कुठे ना कुठे चेंडू डॉट आले. 2 डॉट चेंडूवर गडी बाद केले गेले परंतु 3 वाईट सुद्धा टाकले गेले. 4 चेंडू बनवायचे 8. यावेळेस बॅटच्या आतली कडा आणि निलेश मचाडो मैदानाच्या बाहेर. मोठा मासा लागलाय. निलेश बॅक टू डग आउट. येणारे अजूनही 3 चेंडू बनवायचे 8. 3 चेंडू 8 धावांची गरज. किसी के कान में हीरा, किसी के हाथ में हीरा, किसी के कान में हीरा. मुझे हीरे से मतलब क्या, मेरा तो यार है हीरा. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 1,000,000 बार शुक्रिया. तुम जैसे बघा आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. बॅटिंग साठी आलेत 6व्या क्रमांकावर. मॅलरॉय गोन्साल्विस मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 8 धावांची गरज. कुठे ना कुठे पाहिलं तर या षटकामध्ये काय घडलं. 3 गडी बाद केले. 3 वाईट सुद्धा टाकलेत. 3 वाईट 3 गडी बाद. बघूया आपण मॅलरॉय गोन्साल्विस स्ट्राइक वर. गोलंदाज मुदस्सर शेख. यावेळेस अप्रतिम षटक. काय गोलंदाजी करताय मुदस्सर शेख. 4 चेंडू मध्ये 3 वाईट बॉल टाकलेत परंतु पाहिलं तर एकही त्या बॅटिंग खर्च केली नाहीये. अजूनही 2 चेंडू 8 धावांची गरज. 2 चौकार ठोकाव्या लागतील फलंदाजांना सामना जिंकण्यासाठी. यावेळेस बॅकफुटला आलाय. शपथ झाला फलंदाज आणि पाहिलं तर पंच वाईट बॉल घोषित करतायत. आणि पाहिलं तर यावेळेस DRS घेतलं गेलं फिल्डिंग करण्याच्या संघाने. वाईट आहे का नाही हे पाहण्यासाठी या आमची
या सर येऊन पाहायचं आपण. तर आपण पाहू शकतो आमचे पंच आहेत जलीजी शेख. हे सकाळपासून सुरेख भूमिका पार पाडतायत आणि चेंडू कुठे डिलिव्हर झालाय आणि यावेळेस पाहिलं तर इट इज अ फेअर डिलिव्हरी. सफल झाली होती फलंदाज परंतु चेंडू सुरेख टाकला गेला. डॉट बॉल आला. शेवटचा अंतिम चेंडू. एक बॉल 8 धावांची गरज. मुद्दस्सर शेख काय अप्रतिम गोलंदाजी करते. 1 बॉल 8. निलेश फायटर चिंचणी संघ प्रवेश करेल काय काय एखादा वेगळा काय प्रकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल कारण की एक चेंडू अजून बाकी आहे. 1 बॉल 8 धावांची गरज. 1 बॉल 8. 1 बॉल 8. नक्कीच पाहिलं तर टर्निंग पॉइंट ठरला तो धावचीत झाला. संतोष तिकडून मॅचला नक्कीच पूर्णपणे वेळ बदलला गेला आणि मुद्दस्सर शेख ठरतो या सामन्याचा हिरो. काय गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी. 11 धावा त्याने डिफेंड केला. 3 वाईटच्या धावा नक्कीच खर्च केला परंतु काय अप्रतिम गोलंदाजी. आणि या स्पर्धेमध्ये चौथा संघ क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये. तो म्हणजेच मुद्दा निलेश फायटर चिंचणी. आणि या सामन्याचा मानला मॅच जास्त वेळ आम्ही घेणार नाही कारण की 2 ते 3 खेळाडू होते. आपण पाहिलं तर बबन कामकरने 18 चेंडू 39 धावा बनवल्या. गोलंदाजीमध्ये पाहिलं तर एक षटकांमध्ये पाहिलं तर मात्र 3 धावा खर्च करत 2 गडी बाद केले. मुद्दस्सर ठरतोय. मुद्दस्सर शेख मॅन ऑफ द मॅच. रवींद्र दादा बंड्याभाऊ या आपल्या शुभ हस्ते पण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. शेवटचा अंतिम मॅन ऑफ द मॅच.